हो बच्चा, आता हे पहिला क्वेश्चन आहे. अ ह्युमन मेल प्रोड्युसेस स्पर्म्स विथ जीनोटाइप कॅपिटल ए कॅपिटल बी. हे कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल बी pertaining to two diagonal characters in equal proportions. What is the corresponding genotype of this person? म्हणजे क्वेश्चनमध्ये काय म्हणलं आहे, हे डायॲलिलिक स्पर्म तर डायॲलिलिक म्हणजे काय, हे आपण कसं यक्स आणि वाय तयार करतो किंवा यक्स आणि यक्स तयार करतो. जर समजा ए बी तयार करत असेल, सॉरी ए बी नाही, ए समज हे सेमवाले हे एक्स वाय का हे सेक्स क्रोमोझोम आहे ना, त्याच्यामुळे डिफरंट. जर समजा एकच पेअर जर तयार करत असेल, हे एकच पेअर आहे ना, एक पेअर म्हणजे किती, एक जोडी म्हणजे किती, दोघं जण असतात. हे झालं मोनोअलिलिक. डायॲलिलिक म्हणजे काय, एक्स वाय असं जर असेल तर डायॲलिलिक. इथं काय दिलं आहे, त्याच्याकडे ए पण आहे आणि बी पण आहे. या क्वेश्चनमध्ये दिलं आहे ए आहे आणि बी आहे. तर आपण ह्या क्वेश्चनला कसं बघू, त्यानं काय म्हणलं आहे, हे डायॲलिलिक कॅरेक्टर्सवालं स्पर्म आहे. मग त्यानं काय करतं आहे, ते स्पर्म डिवाईड झाल्यानंतर हे जे ए बी आहे, काय दिलं आहे, हे ए बी, हे ए कॅपिटल बी आणि हे ए स्मॉल बी, हे इक्वल नंबरमध्ये तयार करत आहे म्हणलं आहे. तर कसं करायचं, आता जर समजा मी ते तुझी एक्झरसाईज घेत आहे, ती एक्झरसाईज हे क्वेश्चन सॉल्व करायसाठी हेल्पफुल आहे, ते गॅमेट फॉर्मेशनवाली. आता ऑप्शनवरून जाऊ आपण. डबल ए हे कॅपिटल ए आहे, कॅपिटल बी स्मॉल बी आहे. आता तुला गॅमेट फॉर्मेशन कसं तयार करायचं सांगतो. तू चुकीच्या पद्धतीनं तयार करतेस. पहिले काय करायचं, की ए घ्यायचा, हे ए घेतला, त्याच्यानंतर हे बी घ्यायचा, ठीक आहे. मग परत हे ए घ्यायचा, हे ए घेतला, मग हे बी घ्यायचा, त्याच्यानंतर काय करायचं, हे वाला ए घ्यायचा, हे घेतला मी, हे ए, त्यानंतर काय झालं, हे बी तयार झालं. हे ए घेतला आणि हे बी घेतला. आता काय करायचं, हे ए घ्यायचं आणि हे बी घ्यायचं, हे कॅपिटल ए स्मॉल बी झाली तयार. चार बघ बरं, इक्वल प्रपोर्शनमध्ये तयार झालीत का नाही. हे ए बी तयार झाला आहे, हे वाला तयार झाला आहे, हे ए बी हे सगळे कॅपिटलवाले पण तयार झालेत. हे तर तयारच झालं नाही तिथं, बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन नाही आहे. इक्वल प्रपोर्शनमध्ये तयार करायचं होतं आपल्याला, कळलं. आता हा ऑप्शन नाही आहे. तर आपण पुढचा ऑप्शन घेऊयात. पुढचा ऑप्शन काय आहे, डबल कॅपिटल ए. सगळे ऑप्शन मी तयार करून दाखवत नाही, मी तुला आता डायरेक्ट आन्सरवाला ऑप्शन तयार करून दाखवतो. हे कॅपिटल, आपण काय घेऊ आता, हे कॅपिटल ए स्मॉल ए, हे लास्टवाला ऑप्शन घेऊ, कॅपिटल बी स्मॉल बी. आता ह्याचे गॅमेट कसे तयार करायचे, पहिले हे ए घ्यायचा, हे ए घेतला, त्यानंतर हे बी घ्यायचा, हे बी घेतला, परत हे ए घ्यायचा, परत हे ए घेतला, परत नंतर हे बी घेतला. मग आता ह्या एवर जायचं, हे स्मॉल ए घ्यायचा, हे कॅपिटल बी घ्यायचा, परत हे स्मॉल ए घ्यायचा, मग स्मॉल बी घ्यायचा. झालं. बघ बरं, ए बी कॅपिटल ए कॅपिटल बी आहे का, हां आहे. कॅपिटल ए स्मॉल बी, हां आहे. स्मॉल ए कॅपिटल बी, हां आहे. स्मॉल ए स्मॉल बी, हां आहे. सगळे काही 25 एक आहेत, आहे का नाही, एक क्वांटिटीमध्ये आहेत, म्हणजे इक्वल प्रपोर्शनमध्ये आहेत, बरोबर आहे. आन्सर झालं हे, कळलं. हे झाला पहिला क्वेश्चन. आणि हे झालं गॅमेट फॉर्मेशन. असं करायचं, पहिले हे ए घ्यायचा, हे बी घ्यायचा, परत हेच ए घ्यायचा, मग बी पुढचा घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या एचे सगळे कॉम्बिनेशन्सला जेवढे तयार होतील तेवढे झाले ना, की मग नंतर पुढच्यावर जायचं. हे झालं डायॲलिलिकचं. नंतर तुला ट्रायॲलिलिकचंही शिकवतो आणि ट्रायॲलिलिकचंही एक्झाम्पल्स देतो, ते पण शिक. ट्रायॲलिलिकचं एक्झाम ह्याच्यामध्ये विचारत नाही, पण एक जस्ट तुला अंडरस्टँडिंग असावं, कळलं, सोपं जातं आहे. हे जर तू एक्झाम्पल्स अशी केली ना, तुला आपोआप येतं आहे. आणि असं कसं बघायचं सांगू का, शॉर्ट ट्रिक. हे ए बी आहे म्हणले, त्यानंतर ए बी आहे, ए बी आहे आणि स्मॉल बी आहे. त्याच्यामध्ये कॅपिटल ए पण आहे, स्मॉल ए पण आहे, म्हणजे हे ए असणार, कॅपिटल बी आहे आणि स्मॉल बी आहे, हे बी पण असणार. असं आन्सर काढता येते डायरेक्ट. पण ही वाली प्रॅक्टिस जर बरोबर असेल तर हे आन्सर काढता येते.